तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया, जीडीपी समजून घेऊया. जीडीपी म्हणजे काय. चालेल, चला आपण काय करूया आता, जीडीपी शिकून घेऊया. जीडीपी बघा, जीडीपी कशाचा भाग आहे. जीडीपी हा इकॉनॉमिक ग्रोथचा भाग आहे. कशाचा भाग आहे, इकॉनॉमिक ग्रोथचा. सोपा कन्सेप्ट आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी ज्या पद्धतीने जीडीपी शिकवतोय या पद्धतीनं जर तुम्हाला जीडीपी कळला तर मला पर्सनली वाटतं की तुम्हाला खूप सहज जीडीपी कळेल आणि खूप इंटरेस्टिंग आहे. पहा, अगोदर आपण डेफिनेशन वाचूया, मग आपण डेफिनेशन गायब करणार आहेत, कारण मला माहिती आहे डेफिनेशन वाचले की ते कन्फ्युजिंग होऊन जातं. पहा, जीडीपीचा फुल फॉर्म अगोदर लक्षात ठेवा. जीडीपीचा फुल फॉर्म काय आहे, हा आहे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, सकल घरेलू उत्पादन. काय म्हणतो आपण याला, आपण म्हणतो सकल घरेलू उत्पादन. चालेल. बघा, जीडीपी म्हणजे काय, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एकदा कन्सेप्ट सुरुवातीला काही कळायला सुरू झाले की त्यानंतर ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टी खूप सहज कळायला सुरू होतील. सुरुवातीला जसं आपण पॉलिटी स्लो घेतलं होतं त्याच पद्धतीने इकॉनॉमिक्स सुद्धा आपण स्लो घेणार आहोत, जेणेकरून गोष्टी तुम्हाला सुरुवातीला कळायला सुरू झाल्या की नंतर जो फॅक्च्युअल पोर्शन आहे तो जीडीपी या सगळ्यांच्या बेसिसवर खूप सहज कळतो. जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा सकल घरेलू उत्पादन. याचा अर्थ काय होतो, एखाद्या देशाच्या भौगोलिक प्रक्षेत्रामध्ये, इथं भौगोलिक प्रक्षेत्र हे राजकीय सीमांपेक्षा मोठं असतं व यामध्ये डोमेस्टिक टेरिटरी, सैनिकी तळ, सार्वभौम जहाज आणि विमानं, दूतावास येतात. त्यामध्ये एका आर्थिक वर्षात, पहा इथं काय लक्षात ठेवायचं आहे, एक तर आपली जिओग्राफिकल टेरिटरी, दुसरं काय एक आर्थिक वर्ष, हा दुसरा कॉम्पोनेंट. पहिला जिओग्राफिकल टेरिटरी, दुसरं एक आर्थिक वर्ष, तिसरं उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवा, तिसरा घटक काय, सर्व अंतिम वस्तू व सेवा, आणि चौथं काय, यांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत. म्हणजे काय, चौथा घटक काय आहे, या सगळ्यांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जीडीपी. आलं लक्षात. तर ही जीडीपीची डेफिनेशन झाली. आता काय लक्षात ठेवायचं आहे, ही जीडीपीची डेफिनेशन अंडरस्टँड करताना तुम्हाला लक्षात ठेवायचं की यामध्ये 4 महत्त्वाचे घटक आहेत. पहिला घटक आहे भौगोलिक प्रक्षेत्र, दुसरा घटक आहे आर्थिक वर्ष, एक आर्थिक वर्ष, तिसरा घटक आहे अंतिम वस्तू व सेवा, चौथा घटक आहे पैशांच्या स्वरूपात किंमत. या चारीचं टोटल म्हणजे काय, जीडीपी. चालेल. आता ठीक आहे, हे सगळी डेफिनेशन विसरून जा. आता आपण स्टेप बाय स्टेप टप्प्याटप्प्यानं जाऊया. लक्षात ठेवा, एकदा का तुम्हाला जीडीपीचा कन्सेप्ट कळला की त्यानंतर जीएनपी कळणं सुद्धा आणखीन जास्त सोपं आहे. पहा, तुम्ही तुमच्या आजूबाजूला लक्ष घाला, तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला जेवढ्या गोष्टी आहेत, जेवढ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींना आपण वस्तू आणि सेवा यामध्ये वर्गीकरण करू शकतो. फॉर एक्झाम्पल माझी रूम, माझ्या रूमचा जर विचार करायला गेला, सध्या ही जी क्लासरूम आहे, फॅन वस्तू, पेन वस्तू, हा बोर्ड वस्तू, हा बोर्ड ज्या व्यक्तीनं फिटिंग करून दिलाय सेवा, 2 कम्प्युटर्स वस्तू, कॅमेरा वस्तू, या कॅमेऱ्याच्या मागे असणारे कॅमेरामॅन ते जे चेक करतायत ही सेवा, एअर कंडिशन वस्तू, एसी दुरुस्त करणारा व्यक्ती सेवा. आलं लक्षात. तर पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, तुमच्या इकॉनॉमीच्या सगळ्या गोष्टींना, तुमच्या इकॉनॉमीतील 100% सर्व गोष्टींना आपण कशात कन्वर्ट करू शकतो, आपण त्यांना वस्तू आणि सेवा यामध्ये कन्वर्ट करू शकतो. राहील लक्षात पहिला बेसिक मुद्दा. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्या इकॉनॉमीतील सर्व गोष्टींना आपण वस्तू आणि सेवा यामध्ये सोप्या भाषेमध्ये कन्वर्ट करू शकतो. सगळ्यात पहिला बेसिक मुद्दा. चालेल. आता इथं महत्त्वाची गोष्ट, थोडक्यात जीडीपी म्हणजे काय. बरोबर, मी अगोदर काय करतो, तुम्हाला थीम सांगतो, मग ही डेफिनेशन क्लिअर करतो. जीडीपी म्हणजे काय, तर एखाद्या देशामध्ये एका आर्थिक वर्षात, आर्थिक वर्ष कोणतं असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च, एखाद्या देशामध्ये एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवा बनलेल्या आहेत, या सर्व वस्तू आणि सेवांची जी टोटल असते, कशाच्या स्वरूपात, पैशांच्या स्वरूपात, याला आपण जीडीपी असं म्हणतो. सध्या लॉकडाऊनमुळं मला सांगा, वस्तू आणि सेवा वाढल्यात का कमी झाल्यात? कमी झाल्यात. बरोबर, वस्तू कशा कमी झाल्यात, कारण लोकांकडे पैसे नाही आहेत, लोक वस्तूंची डिमांड करत नाही आहे, त्यामुळे वस्तू कमी झाल्यात. आणि वस्तू कमी झाल्यामुळे वस्तूंचं उत्पादन कमी झालं आहे. उत्पादन कमी झाल्यामुळं या वस्तूंचं उत्पादन करणारे जे सर्व लोक त्या वस्तूच्या उत्पादनामध्ये काम करतात, या सगळ्या लोकांची संख्या कमी झाली आहे. आणि या सगळ्या लोकांची संख्या कमी झाली, त्यांची पगार कमी झाली आहे, सो ऑटोमॅटिकली त्या सेवांमधून मिळणारे पैसेसुद्धा कमी झालेत. म्हणजे वस्तू आणि सेवांची क्वांटिटी कमी झाली, क्वांटिटी कमी झाली त्यामुळे पैसा कमी झाला, पैसा कमी झाला यामुळे काय झालं, आपला जीडीपी कमी आला. आलं लक्षात.
तर एकदम सोप्या भाषेमध्ये काहीच लक्षात न ठेवता एखाद्या देशामध्ये एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं या सगळ्या वस्तू आणि सेवांचं जे टोटल आहे पैशांच्या स्वरूपात त्याला आपण जीडीपी असं म्हणतो. पण तरी आपण काय करूया, हा जीडीपी आपण माझ्या भाषेमध्ये काउंट करण्याचा प्रयत्न करूया. चला याला एक सिंपल एक्झाम्पल आहे. हा भारत आहे, बरोबर आहे. हे चित्र व्यवस्थित बघा. आता इथं मी काय काय घेतलंय, हा पूर्ण भारत आहे. या ठिकाणी अंदमान आणि निकोबार आपले आयलँड्स आहेत. या बाजूला लक्षद्वीपचे आयलँड्स आहेत. या ठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलिया वरती इंग्लंड लिहिलंय. या ठिकाणी अफगाणिस्तान लिहिलंय, बरोबर आहे. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला क्लिअर करतो. ऑस्ट्रेलियामधले आपला काय आहे, ऑस्ट्रेलियामध्ये समजा आपला दूतावास आहे. काय आहे आपला दूतावास, बरोबर आहे. दूतावासाला आपण काय म्हणतो, समोरच्या पेजवर मी लिहितो अगोदर सांगण्याच्या अगोदर. दूतावास ज्याला आपण काय म्हणतो, एम्बेसी असं म्हणतो. दूतावास म्हणजे काय, एम्बेसी. बघा काय आहे बेसिक गोष्ट काय आहे, प्रत्येक देशामध्ये बाहेरच्या देशांचे दूतावास असतात. म्हणजे थोडक्यात काय, बाहेरच्या देशांचे ऑफिस असतात ज्यामधनं या देशाचे इतर देशांसोबत बायलॅटरल द्विपक्षीय संबंध स्थापित झालेले असतात. मग अशा वेळेस काय असतं, समजा ही आपलं नवी दिल्ली आहे आणि नवी दिल्लीमध्ये हे अमेरिकेचा दूतावास आहे. तर इथं काय लक्षात ठेवायचं आहे, नवी दिल्ली आपली राजधानी आहे, हा आपला भूप्रदेश जरी असला तरी हे जे अमेरिकेचं दूतावास आहे या अमेरिकेच्या दूतावासावर 100%, मी काय शब्द वापरतोय, 100% अमेरिकेचा हक्क असतो. हा जो अमेरिकेचा दूतावास आहे हा अमेरिकेचा सार्वभौम प्रदेश असतो. सॉव्हरेन भाग असतो. हा काय असतो, अमेरिकेचा सार्वभौम प्रदेश असतो, सॉव्हरेन भाग असतो. म्हणजे या दूतावासामध्ये कोणत्याही भारतीय व्यक्तीला किंवा नागरिकाला जर प्रवेश करायचा असेल, दिल्लीमध्ये असूनही तरीही अमेरिकन गव्हर्नमेंटची परवानगी लागते. अमेरिकन गव्हर्नमेंटच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांचे कोण राजदूत असतात. मग या दूतावासामध्ये जी कोणती ऍक्टिव्हिटी होईल, जे काही पैशांचं उत्पादन होईल, जे काय होईल, हे सगळं कोणाच्या मालकीचं असतं, अमेरिकेच्या मालकीचं असतं. इव्हन आपल्या एखाद्या मंत्र्याला सुद्धा जर इथे एंट्री करायची असेल तर ती एंट्री करताना अमेरिकन सरकारची परवानगी घ्यावी लागते. जर आपण समजा इथं आतमध्ये घुसून अमेरिकन अधिकाऱ्यांना मारहाण केली तर अमेरिकाच्या तो सार्वभौमत्वावर असणारा घाला असतो, ते म्हणू शकतात की तुम्ही आमची सॉव्हरेनिटी व्हायोलेट केली आणि आम्हाला तुमच्यासोबत संबंध ठेवायचे नाही. हे दूतावासाच्या बाबतीत आलं लक्षात. म्हणजे त्या दूतावासामध्ये घडणाऱ्या ज्या सगळ्या घटना आहेत या सर्वच्या सर्व घटना त्या देशाच्या मालकीच्या असतात, त्या देशाच्या सोयीनं घडणाऱ्या असतात. ही सगळ्यात पहिली बेसिक मुद्दा आहे. राहील लक्षात, पहिला महत्वाचा मुद्दा. चालेल, आता इथं दुसरा, आता आपण पाहूया इथं काय आहे दूतावास. दुसरे या ठिकाणी आहे सैनिकी तळ, अफगाणिस्तान. सैनिकी तळ आहे, ज्या सैनिकी तळामध्ये आपण काय करणार आहोत, अफगाणिस्तानच्या सैन्यांना प्रशिक्षण देणार आहोत. आता गोष्ट काय आहे, भारत हा आतंकवादापासून खूप दिवस झालं जुझतोय, भांडतोय. आपला जो सगळा नेबरहुड आहे हा सगळा आतंकवादाने पोखरलेला आणि या आतंकवादाने पोखरलेल्या नेबरहुडमध्ये आपण राहतो. आणि यामुळे काय होतं की आपल्याला आतंकवादापासून कसं फाईट करायचं, पोलिसांना काय प्रशिक्षण द्यायचं, सैन्याला काय प्रशिक्षण द्यायचं, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर अशा वेळेस अफगाणिस्तानमध्ये लोकशाही पद्धतीचं राज्य स्थापन झालंय आणि त्या लोकशाही पद्धतीचं राज्य स्थापन झालेल्या अफगाणिस्ताननं भारताला समजा विनंती केली की तुम्ही काय करा, तुम्ही आमच्या पोलिसांना आतंकवादाविरुद्ध कसं लढायचं सिव्हिलियन एरियामध्ये याचं प्रशिक्षण द्या. आपण म्हणलो मान्य, आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देतो, पण हे प्रशिक्षण देत असताना जेव्हा आमचे पोलिस किंवा आमच्या ट्रेनिंग देणाऱ्या एजन्सीज अफगाणिस्तानमध्ये येतील त्यावेळेस तुम्ही आम्हाला सेपरेट क्षेत्र द्या. सेपरेट क्षेत्र का द्या, कारण बघा ना साधी गोष्ट आहे, समजा आपले 100 ऑफिसर्स अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी गेले आणि उद्या अफगाणिस्तानच्या पोलिसांच्या वेशामध्ये आतंकवादी आले, त्यांनी आपल्या 100 अधिकाऱ्यांना मारलं तर काय, बरोबर आहे की नाही. आणि असं होऊ शकतं ना. मला सांगा, पोशाख मिळवणं आणि फेक आयडेंटिटी कार्ड मिळवणं किती अवघड आहे. आणि त्याच्या पलीकडे समजा अफगाणिस्तानच्या पोलिसांमधलेच काही अधिकारी लाचखोर झाले तर आपल्या अधिकाऱ्यांचा जीव काही धोक्यात येऊ शकतो. तर अशा वेळेस काय असतं, अफगाणिस्तान सरकार मान्य करताना काय सांगतो, हा मला मान्य आहे, आम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी काय करू, एक सैनिकी तळ सेपरेट देऊ. हा सैनिकी तळ काय असेल, तुमच्या स्वतःचा सार्वभौम प्रदेश असेल, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप असणार नाही, ज्यामध्ये तुमच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणीही एंट्री करू शकणार नाही, हे आपण त्यांना सांगतो. ज्यामध्ये तुमच्या अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणीही एंट्री करू शकणार नाही, हे आपण त्यांना त्या ठिकाणी सांगतो. आलं लक्षात. आता हा दुसरा महत्त्वाचा बेसिक मुद्दा. चालेल, बघा इथं काय लक्षात ठेवायचं आहे, हा सैनिकी तळ सुद्धा सार्वभौम आहे. आता बघा, आता आपण सगळ्यांचं काय करूया, एकदा काउंट करूया. पहा, टाटानं काय केलं, समजा
टाटानं काय केलं समजा, टाटानं या आर्थिक वर्षात समजा 2000 रुपयांच्या कारचं उत्पादन केलं. मी थोडं हे असं लिहितो, 2000 रुपयांच्या कारचं उत्पादन केलं. कुठं? ही भारताची भूमी आहे. मी जो चौकोन आखला हे काय? भारताची भूमी आहे. टाटानं भारताच्या भूमीवर 2000 रुपयांच्या कारचं उत्पादन केलं. एक आयडियल आकडा. सोबत जनरल मोटर्सनं काय केलं? 4000 रुपयांच्या कारचं उत्पादन केलं. टाटा इंडियन कंपनी आहे, जनरल मोटर्स ही फॉरेन कंपनी आहे. पण या जनरल मोटर्सनं उत्पादन अमेरिकेत केलंय का भारतात केलंय? भारतात केलंय. हा चौकोन जो आखला हा काय? भारताची भूमी आहे. यावर केलेल्या कार्सच्या उत्पादनाबाबत मी बोलतोय. त्यानंतर समजा भारतामध्ये हॉलिवूडच्या मूव्हीज दाखवण्यात आल्या आणि त्या हॉलिवूडच्या मूव्हीजनी जवळपास समजा 3000 रुपयांचं उत्पादन केलं. त्यानंतर यावर्षी IPL खेळायला डेव्हिड वॉर्नर आला. डेव्हिड वॉर्नर खूप छान खेळला, एवढा चांगला खेळला की त्याला ज्या टीमनं विकत घेतलं त्यांनी डेव्हिड वॉर्नरला काय केलं समजा 5000 रुपये दिले. किती दिले? 5000 रुपये त्याला ॲज अ बक्षीस. त्याला त्याची कमाई दिली, फीस, बक्षीस नाही, त्याला फीस दिली. सोबतच KL राहुल सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळला आणि त्याला आपण काय केलं? लेटेस्ट 4000 रुपये फीस दिली. त्यानंतर या वर्षी ज्वारीचं उत्पादन 1000 रुपयांचं झालं. बरोबर आहे. आता बघा, टाटा आणि जनरल मोटर्स यांच्या ज्या कार आहेत, कार मला सांगा, मी इथं कार काउंट करताना टायरची किंमत, बोनटची किंमत, कलरची किंमत, इंजिनची किंमत सगळं काउंट करतोय का फक्त अंतिम वस्तू बघतोय? अंतिम वस्तू. टाटा आणि जनरल मोटर्स यांनी उत्पादन केलेल्या कार काय आहेत? वस्तू आहेत. हॉलिवूडची मूव्ही, सेवा. डेव्हिड वॉर्नर क्रिकेट खेळतोय, सेवा. KL राहुल क्रिकेट खेळतोय, सेवा. ज्वारीचं उत्पादन काय? वस्तू. आलं. त्यानंतर आपण काय केलं? अंदमान आणि निकोबारची जी बेट आहेत, या अंदमान निकोबारच्या बेटावरती जगभरामधील जे एक्झॉटिक फ्रूट्स आहेत, जे फक्त त्या प्रकारच्या घन्या जंगलामध्ये सापडतात आणि जे औषधी वनस्पती आहेत किंवा ज्यांचे खूप मेडिसिनल व्हॅल्यू आहे, या प्रकारच्या आपण फ्रूट्सचं, व्हेजिटेबल्सचं आणि फ्लावरचं आपण प्रदर्शन भरवलं. आणि प्रदर्शनासोबत काय टार्गेट होतं? यांची विक्री करायची. अंदमान निकोबारला आपण त्या वर्षभरात खूपदा ठेवलं आणि त्यामधनं आपल्याला लेटेस्ट 10,000 रुपयांची कमाई झाली. आता बघा, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, फ्लावर्स या तिन्ही गोष्टी विकणं. तिन्ही गोष्टी काय आहेत? फ्रूट्स, व्हेजिटेबल, फ्लावर काय आहेत? वस्तू आहेत. त्यानंतर आपण काय केलं? लक्षद्वीपला, जे आपल्या स्वतःच्या मालकीचा आयलँड आहे, बेट आहे, लक्षद्वीपला आपण एअरफोर्सचा शो अरेंज केला. बरोबर आहे. आणि हा एअरफोर्सचा शो अरेंज केल्यानंतर या एअरफोर्सच्या शोमध्ये आपण सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दाखवल्या. बरोबर आहे. एअरफोर्सचा शो अरेंज केला आणि इथं सगळ्या गोष्टी दाखवल्याने हा एअरफोर्सचा शो बघण्यासाठी आपण जगभरामधल्या सर्व व्यक्तींना बोलवलं आणि त्याचं तिकीट आपण त्या ठिकाणी ठेवलं. तिकीट तर यामधनं समजा या एअरफोर्सच्या शोमधनं आपल्याला 5000 रुपयांची कमाई झाली. एअरफोर्सचा शो दाखवणं, त्यासाठी तिकीट ठेवणं. शो काय आहे? सेवा आहे. त्यानंतर सैनिकांना प्रशिक्षण. अफगाणिस्तानच्या गव्हर्नमेंटनं भारतानं सैनिकाला प्रशिक्षण देण्याच्या बदल्यात भारताला 10,000 रुपये फीस देण्याचं कबूल केलं. आता आपण प्रशिक्षण देतोय तर प्रशिक्षण देणं म्हणजे सुद्धा काय झालं? सेवा झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये समजा रिटायरमेंट नंतर सचिन पहिल्यांदा ऑस्ट्रेलियामध्ये गेला. मग ऑस्ट्रेलियन फॅन त्या ठिकाणी आले, म्हणले आम्हाला तुमच्यावर इंटरॅक्शन करायचंय आणि यासाठी आपण काय करूया? फंड रेज करूया. मग सचिननं काय केलं? जी भारताची ऑस्ट्रेलियामधली एम्बेसी आहे, मला सांगा, भारताची ऑस्ट्रेलियामधील जी एम्बेसी किंवा दूतावास आहे तो आपल्या स्वतःचा सार्वभौम भाग झाला की नाही? आपल्या स्वतःचा. बरोबर आहे की नाही? एम्बेसी आपला झाला, बाहेरचा भाग कुणा झाला? ऑस्ट्रेलियाचा झाला. पण एम्बेसी कुणाचा प्रदेश झाला? आपला स्वतःचा प्रदेश झाला. करेक्ट आहे. तर सचिननं एम्बेसीमध्ये भाषण केलं आणि सचिननं भाषण केल्यानंतर हे भाषण ऐकण्यासाठी 1000 लोक आले आणि आपण त्या ठिकाणी फीस ठेवली होती भाषण ऐकण्यासाठी. तर यामधनं आपली कमाई झाली लेटेस्ट 2000 रुपये. महात्मा गांधीच्या जयंतीला समजा 150 वर्ष पूर्ण झाले. याच्या बदल्यात इंग्लंडमध्ये जे भारताचा दूतावास आहे, इंग्लंडमध्ये जो भारताचा दूतावास आहे, बरोबर आहे, त्या दूतावासामध्ये महात्मा गांधीवर पिक्चर ठेवला होता, जो ऑस्कर विनिंग पिक्चर आहे, तो मूवी ठेवला होता एक जस्ट मेमोरेबल म्हणून. आणि त्यामधनं काय झालं की आपल्याला लेटेस्ट 10,000 रुपयांची त्या दूतावासामध्ये कमाई झाली. इथं पण दूतावासाबद्दल बोलतोय. पहा, आता मला सांगा, या ठिकाणी मी ज्या ऍक्टिव्हिटीज दाखवल्यात यापैकी मला एखादी ऍक्टिव्हिटी दाखवा जी वस्तू नाही किंवा सेवा नाही. दाखवा मला यामधली एखादी अशी ऍक्टिव्हिटी दाखवा जी वस्तू सुद्धा नाही किंवा सेवा नाही. असं होऊच शकत नाही. या सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज काय आहेत? या सर्वच्या सर्व ऍक्टिव्हिटीज वस्तू आणि सेवा आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या ठिकाणी होत आहेत ते भारतीय प्रदेशाचा भाग आहे की नाही? पहा, भारत आपला प्रदेश आहे, अंदमान निकोबार लक्षद्वीप आपला प्रदेश आहे.
सैनिकी तळ, सैनिकी तळ जरी अफगाणिस्तानमध्ये असला तरी आपण त्याला, अफगाणिस्ताननं काय केलंय, तो पूर्णच्या पूर्ण प्रदेश आपल्या हातामध्ये दिलाय, जेणेकरून आपण आपल्या सैनिकांच्या, आपल्या अधिकाऱ्यांचं संरक्षण करू शकू. सो सैनिकी तळ काय झाला, सैनिकी तळ हा भारताचा सार्वभौम प्रदेश झाला. तिसरं, ऑस्ट्रेलियामध्ये, ऑस्ट्रेलियाच्या एम्बेसीमध्ये आपण काय केलंय, ऑस्ट्रेलियाच्या एम्बेसीमध्ये आपण भाषण ठेवलं, तर एम्बेसी, भारताची एम्बेसी ऑस्ट्रेलियाच्या राजधानीमध्ये आहे, तो सुद्धा काय झाला, तो आपल्या स्वतःचा सॉव्हरेन प्रदेश झाला. त्यानंतर चौथं, इंग्लंडमधला सुद्धा जी आपली एम्बेसी आहे ती सुद्धा काय झाली, ते आपला स्वतःचा भूप्रदेश झाला. आलं लक्षात. आता या सगळ्या अंतिम वस्तू आणि सेवा कुठं उत्पादन झाल्यात, आपल्या जॉग्राफिकल टेरिटरी, जो आपला सॉव्हरेन पार्ट आहे त्या ठिकाणी उत्पादित झाल्यात. मग यांचं टोटल आता किती टोटल होतं बघा, 2000 प्लस 4000 6000, 6 आणि 3 9, 9 आणि 5 14, 14 आणि 4 18, 18 आणि 1 19, 19 आणि 10 29, 29 आणि 5 34, 34 आणि 10 44, 44 प्लस 2 46, 46 आणि 10 56. आलं लक्षात. तर इथं लक्षात ठेवा 56,000 रुपये हा काय झाला, हा भारताचा जीडीपी झाला. आलं लक्षात. हे एवढं इंटरेस्टिंग आहे. 56,000 रुपये हा काय झाला, हा भारताचा जीडीपी झाला. आलं लक्षात. आता आपण डेफिनेशन पाहूया. एकदा हे व्यवस्थित बघून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. पहा, आता मी डेफिनेशन सांगताना परत हे तुम्हाला लक्षात येईल. पहा काय डेफिनेशन आहे, एखाद्या देशाच्या भौगोलिक प्रक्षेत्रामध्ये, हा शब्द आहे बरोबर आहे, भौगोलिक प्रक्षेत्रामध्ये. आता इथं भौगोलिक प्रक्षेत्र हा जो शब्द आहे हा राजकीय सीमांपेक्षा मोठं असतं. इथे भौगोलिक प्रक्षेत्र हे राजकीय सीमांपेक्षा मोठं असतं. मला सांगा या ठिकाणी आपली राजकीय सीमा कुठपर्यंत आहे, हा एवढा भाग प्लस लक्षद्वीप प्लस अंदमान निकोबार एवढीच आपली राजकीय सीमा आहे. अफगाणिस्तानमध्ये आपली राजकीय सीमा आहे का नाही, ऑस्ट्रेलिया इंग्लंड इथं आपली राजकीय सीमा आहे का नाही. म्हणजे आपण या ठिकाणी वस्तू आणि सेवा काउंट करताना फक्त राजकीय सीमा पाहितली का राजकीय सीमेच्या पलीकडे गेलो, आपण राजकीय सीमेच्या पलीकडे गेलो. तर या ठिकाणी काय आहे इथं लक्षात ठेवा, या ठिकाणी भौगोलिक प्रक्षेत्र हे राजकीय सीमांपेक्षा मोठं असतं. यामध्ये काय काय येतं, यामध्ये डोमेस्टिक टेरिटरी, डोमेस्टिक टेरिटरी म्हणजे काय, तुम्ही चौकोनी काढलेला पूर्ण भारत, या ठिकाणचा अंदमान निकोबार, या ठिकाणचा लक्षद्वीप, ही डोमेस्टिक टेरिटरी प्लस सैनिकी तळ, कुठलचा अफगाणिस्तानमधला सैनिकी तळ, प्लस सार्वभौम जहाज आणि विमानं. जे समजा भारताचं एखादं विमान इथून उडून इंग्लंडला गेलं आणि इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी तिकीट फाडण्यात आलं, तर ते तिकीट जरी तिथं फाडलं गेलं असलं तरी तो कुणाचा भाग आहे, आपला भाग आहे. सार्वभौम जहाज विमानं दूतावास येतात, म्हणजे आपला देशाचा प्रदेश, सैनिकी तळ, सार्वभौम जहाज विमानं आणि दूतावास हे सगळे येतात. तर या सगळ्या प्रदेशावर, कुठून कोणपर्यंत प्रदेशावर लक्षात घ्या, डोमेस्टिक टेरिटरीपासनं तर हा सगळा जो भूप्रदेश आहे या भूप्रदेशावर एका आर्थिक वर्षात जेवढ्या उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवा आहेत, फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस, शेवटच्या, म्हणजे ज्यामध्ये आपण प्रत्येक गोष्ट डबल काउंट नाही करत, जेवढ्या अंतिम वस्तू आणि सेवा आहेत यांची पैशांच्या स्वरूपात आपण जी किंमत करतो याला आपण जीडीपी असं म्हणतो. सांगा जीडीपी किती अवघड आहे, ॲब्सोल्युटली अवघड नाही. हे अवघड वाटतं पण अवघड नाहीये. मगाशी मी तुम्हाला थीम काय सांगितली होती, एखाद्या देशानं एका वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन केलंय, या उत्पादन केलेल्या सगळ्या वस्तू आणि सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे जीडीपी. हे आपण काय केली होती, डेफिनेशन बघितली होती. तर इथं काय आपण काय त्या फक्त ज्या देश म्हणतोय त्यामध्ये इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशनमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. कोणतं, डोमेस्टिक टेरिटरी सुद्धा येते, सैनिकी तळ, सार्वभौम जहाजे आणि विमाने आणि दूतावास, ह्या सगळा भाग त्यामध्ये येतो. याला आपण काय म्हणतो, जीडीपी. एका वर्षात उत्पादित केलेल्या सगळ्या अंतिम वस्तू व सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली किंमत म्हणजे काय, जीडीपी. मला सांगा एक महत्त्वाचा प्रश्न, एक प्रश्न आहे तुम्हाला, जीडीपी काउंट करताना, जीडीपी मोजताना कुणी उत्पादन केले, तो व्यक्ती महत्त्वाचा आहे की ठिकाण महत्त्वाचं आहे? सांगा, विचार करा. तुम्हाला आत्ता शिकवलंय जीडीपी काउंट करताना त्या वस्तू आणि सेवा कुणी उत्पादन केले, तो व्यक्ती महत्त्वाचा आहे का कुठं उत्पादन झालंय हे महत्त्वाचं आहे? महत्त्वाचा टॉपिक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे, हे तुम्हाला कळायलाच हवं. सांगा परत एकदा, जीडीपी काउंट करताना कोणत्या व्यक्तीनं उत्पादन केलंय हे महत्त्वाचं आहे का कोणत्या ठिकाणी उत्पादन झालं हे महत्त्वाचं आहे? करेक्ट उत्तर आहे जीडीपी काउंट करताना लक्षात ठेवा, ठिकाण महत्त्वाचं आहे, कुणी उत्पादन केलंय हे महत्त्वाचं नाही. आणि ठिकाण काय आहे, भारताची जॉग्राफिकल टेरिटरी.
इथं वाक्य मी दिले, GDP मोजताना भारतीय नागरिक व परकीय नागरिक या दोघांची कमाई लक्षात घेतली जाते, पण ती कमाई कुठं असावी, ती कमाई किंवा ते उत्पादन भारतामध्ये असायला हवं. या डेफिनेशन मधल्या भारतामध्ये असलं तर आपण याला काय म्हणतो, GDP असं म्हणतो. आलं लक्षात. हा एवढा सोपा आणि इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. चालेल, हे लक्षात ठेवा. GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट एखाद्या देशाच्या भौगोलिक प्रक्षेत्रामध्ये डेफिनेशन लक्षात ठेवा आणि हे एक्झाम्पलसुद्धा लक्षात ठेवा. जर जमलंच तर काय करा, या एक्झाम्पलला थोडं 2 मिनटं पॉज करा. तुम्हाला लक्षात येईल हे मी काय दिलेलं आहे काय नाही, तुम्हाला हे कळणं सोपं आहे. चालेल, ठीक आहे. हा आपला GDPचा कन्सेप्ट झाला. राईट. GDP मोजताना काय महत्त्वाचं आहे, भारतीय नागरिक किंवा परकीय नागरिक महत्त्वाचं नाही आहे, आपल्या क्षेत्रावर उत्पादन व्हायला हवं, मग ते भारतीयांनी करो किंवा परकीय नागरिकांनी करो, फरक पडत नाही, हे महत्त्वाचं आहे. राहील लक्षात. तर हे तर आपलं GDP आणि ते 3 कन्सेप्ट आपण शिकले. इथून पुढे मी तुम्हाला सांगितलं की लेक्चरची साईज थोडी आपण छोटी करत आहोत, कारण खूप सगळ्या लोकांचे मेसेज आले की सर लेक्चर मोठं झाल्यामुळे शेवटचे 15-20 मिनटं लक्ष लागत नाही. आपण लेक्चरची फ्रिक्वेन्सी वाढवणार आहोत, पण लेक्चरची साईज थोडी छोटी करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला ते खूप जास्त इंटरेस्ट आणि अटेन्शन देऊन पाहता येईल. चालेल. तर हा काय झाला, आपला GDPचा पार्ट झाला. थँक्यू व्हेरी मच. लवकरच भेटूया GNP आणि इतर कन्सेप्टवर. थँक्यू. हॅव अ गुड डे.